नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या ह्या व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सम्मा आजीवोच्या दृष्टिकोनातून एक व्हिडिओ बघितला. ठीक आहे, कशाप्रकारे तो डुकरांना मारत असे आणि त्याचं जीवनयापन करत असे आणि त्याच्या हयातीमध्ये त्याला किती त्रास भोगावा लागला, बरोबर. हे आपण सम्मा आजीवो जो अरियो अठ्ठंगिको मग्गाचा भाग आहे, जो सिलामध्ये येतो, या दृष्टिकोनातून पाहिलं. आपल्या घरामध्ये येणारा पैसा किती महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने आला पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये बघितलं. याच्यावरती आपण बरेच समजा व्हिडिओच्या माध्यमातून सम्मा आजीवो अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न आधी देखील केला आहे. आता याच्याच एक पाऊल पुढे जाऊन आता उपासक जो असतो, गृहस्थ जो असतो, ठीक आहे, उपासक किंवा उपासिका गृहस्थ धर्म पाळत असताना, धम्माचा अभ्यास करत असताना त्याने कशाप्रकारे सावध राहिलं पाहिजे, बरोबर, की आपली हानी होणार नाही याचीच काळजी स्वतःला कशी घ्यायची असते, बरोबर. एक झालं अकुशल कर्म, एक झालं कुशल कर्म. या दोघांच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी जिथे लोकांनी सावधगिरी वापरली पाहिजे. तर ती सावधगिरी कशी, की जेणेकरून ती जर आपण पाळली, जर तेव्हा आपण सावध राहिलो, तो होणारा पुढचा त्रास कसा टाळता येतो आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया, बरोबर. तसं थोडंसं सत्सद विवेक बुद्धी वापरूया, थोडंसं अवेअर होऊया की बाबा मी या ठिकाणी असलो पाहिजे का, मी ह्या लोकांसोबत असलो पाहिजे का, बरोबर. हे माझे मित्र असले पाहिजे का, मी या ठिकाणी असलो पाहिजे का, या वस्तूचं मी काय केलं पाहिजे जी माझी नसेल तर, बरोबर. अशा प्रकारचं, ठीक आहे. आज या स्टोरीतनं आपल्याला दोन गोष्टी कळतील की आपण गृहस्थ म्हणून कशाप्रकारे सावधगिरी वापरली पाहिजे, एक, आणि त्याचबरोबर बुद्ध किती करुणामयी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. लहान स्टोरी आहे पण घेण्यासारखं बरंच काही आहे, जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण नक्कीच कुठे ना कुठे याला नक्की वापरू शकतो. ठीक आहे. काय स्टोरी आहे, कस्सक वत्थो. आता कस्सक म्हणजे काय, कस्सक म्हणजे शेतकरी. मित्रांनो, परत एकदा 3 एप्रिलपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते आहे. सुट्ट्यांमध्ये आपण ही बॅच सुरू करतो आहे. विद्यार्थी मित्र असतील त्यांना पाली शिकायला पाठवा. 5 महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे. गृहिणींनी याच्यामध्ये आवर्जून भाग घ्या, पाली शिका. एखादी गृहिणी, एखादी उपासिका पाली शिकायला सुरुवात केलं तर घर देखील चांगल्या प्रकारे पाली शिकायला लागतं, त्यांनासुद्धा कळायला लागतं. नक्की पुढाकार घ्या, पाली शिका आणि 3 एप्रिलची बॅच जॉईन करा, जी आता शुक्रवारी सुरू होते. आता कस्सक वत्थो. कस्सक म्हणजे काय, शेतकरी. काय होतं, शेतातली ही स्टोरी आहे. न तं कम्मं कतं साधुते. आता ही जी गाथा आहे, गाथा नंबर 67. इमं धम्मदेसेनं सत्ता जेतवन विहरंतो. जेतवनामध्ये राहत असताना भगवंताने ही गाथा एका शेतकऱ्याला उद्देशून म्हटली. कसं, सो कीर सावथितो अविदूर एकं खेतं कसते. तो शेतकरी श्रावस्तीच्या अविदूर म्हणजे जास्त दूर नाही, जवळच एका शेतामध्ये तो शेती करत असे. मग चोरा, खूप सारे चोर. कधी, उदक निद्दमनेनं, जसं पाण्याचा मार्ग असतो, समजा नदी ओढा असेल तर त्या मार्गाने काही चोर गावामध्ये येतात, तिथे येतात. नगरं प्रवेशित्वा एकस्मिन अड्ढकुले. गावामध्ये रात्रीच्या वेळेस आल्यानंतर अड्ढकुले म्हणजे खूप श्रीमंत अशी एखादी फॅमिली असेल, त्यांच्या उमंगंग भिंदित्वा, त्यांच्या घरामध्ये त्यांनी सुरंग खणली आणि त्याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर काय केलं, बहु हिरण्य सुवर्णं, जे काही हिरे मोती असेल, आपलं संपत्ती असेल, काहीतरी सोनं असेल, सगळं घेऊन गहेत्वा उदक निद्दमनेनेव निक्खमिंसो. आणि तिकडनंच परत ते निघाले आणि पाण्याच्या मार्गाने जाऊ लागले. जात असताना एको चोरव ते वंचित्वा. आता एक चोर, त्याने परत चोरी केली. मित्रांशी, जो त्याचे चोर मित्र होते त्यांच्यासोबत थोडा काय पार्शॅलिटी करून त्याने काय केलं, एकं सहस्थ विकंग ओवट्टिकाय कतवा, की 1000 सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी त्याने त्याच्या कमरेला बांधले, बरोबर. आणि ते लोक आता समजा पळत आहेत. करत असताना तं खेत्तं गंतवा तेही सद्दिंग भंडंग भाजेत्वा आदाय गच्छंतो. काय झालं मग, ते लोक त्याच्या शेतामध्ये गेले. आदायला म्हणजे ही गोष्ट रात्रीची, त्याच्या शेतामध्ये जातात. भाजेत्वा, भंडंग जे काही चोरून आणलेलं आहे त्याचं विभाजन करतात, बरोबर. भाजेत्वा आदाय गच्छंतो ओवट्टिकतो. आता ज्या चोराने त्याच्या कमरेमध्ये जी पिशवी बांधलेली होती लपून, ती काय झालं, पतमानं, त्यातनं हळूहळू सोन्याचे जे काही कॉईन्स असतील ते पडू लागले. किती होते, सहस्थिविकं
न सल्लखेसी आणि हळूहळू हे पळू लागले आणि ह्या चोराला काही अंदाज आला नाही की बाबा माझ्या खिशातनं त्या पाकिटातनं त्या झोडीतनं एक 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 कॉईन पडत चालला आहे आणि हे आपल्या मार्गाला निघालं आहे. मग पुढच्या दिवशी तंग दिवसांग सत्था पच्चूस समय लोकंग ओलो केंतो. आता ओलो केते म्हणजे एक्झामिन करणे. कसं भगवान बुद्धांची रोजची दिनचर्या अशी असायची बरोबर. सकाळच्या पहिल्या मुहूर्तावर ओके भगवंत ध्यान करत असताना पूर्ण 31 लोकांचं अवलोकन करायचं, बघायचं की आज कोणाचं मंगल होणार आहे बरोबर. आज कोणाला धम्म सांगितला तर त्याचं मंगल होईल बरोबर, तो निब्बाणापर्यंत पोहोचेल. असा पूर्ण स्कॅन केल्यानंतर त्यांना दिसतं तो शेतकरी. अरे हा शेतकरी कसं. मग सगळं चित्र बघतात. काय चित्र बघतात काय अत्तनो ज्ञानजालस अंतोपविठ्ठंग दिसवा किंग नुको भविष्यती. आज कोणाचं मंगल होईल म्हणून अयं कसको पातवो कसेतून गमिष्यती. मग भगवंत पूर्ण असा विचार करतात. कसं म्हणजे दिसतं फ्युचर की हा शेतामध्ये जाईल, शेतामध्ये गेल्यानंतर तिथे त्या लोकांनी ऑलरेडी त्या सोन्याचे वाटप केलेलं असेल, तिथे काहीतरी सोन्याचे नाणे पडलेले असतील. मग जे लोक सोनं शोधायला आलेले असतील समजा त्या माणसाने पाठवलेले, ते शोधत शोधत याच्यापर्यंत पोहोचतील, याला पकडतील आणि याला मृत्यूदंड देतील. जर मी तिथे मग ठपेत वा मला म्हणजे मला मध्यस्थी ठेवून तसं अय्यो सखी नाम न भविष्यते. म्हणजे त्याला साक्ष म्हणून तिथे कोणीच नसेल जर मी तिथे नाही गेलो तर. हां आणि अशा प्रकारे मग पुढे त्याला धम्म वगैरे सांगितला तर तो स्वतःपत्ती मग्गापर्यंत जाऊ शकतो. म्हणून तत्थमया गंतुंग वट्टते. तर मी तिथं गेलं पाहिजे. बुद्धांनी बघितलं बाबा पूर्ण स्कॅन केलं काय काय होऊ शकतं आज. मग याचं आज भलं होऊ शकतं का. ते चोर शोधायला जे लोक येतील ते बघतील की बाबा याच्या ह्या शेतामध्ये ते नाणी पडलेले आहेत, याला उचलतील, याने चोरी केली आहेत आणि राजासमोर नेलं तर काय ह्याला दंड देतील, याचा मृत्यू पण जाईल. पण जर मी तिथे गेलो आणि याला वाचवलं किंवा याला सांगितलं तर कदाचित याला नंतर पुढे धम्म सांगितल्यानंतर हा लगेच स्वतःपत्ती फलापर्यंत जाऊ शकतो. चला याचं मंगल करूया, याला मृत्यूपासून वाचवूया आणि याला स्वतःपत्ती फलापर्यंत पण जाऊ शकतो. म्हणून बुद्धांनी तिथे जायचा निर्णय केला. बघा करुणामय बुद्ध पाहिलं कसं आहे बरोबर. आता त्यांची पारामी असेल बरोबर, लोक म्हणतात देव धावून येतो बरोबर. हे असंच आहे की बाबा तुमच्या कल्याणासाठी कल्याण मित्र येतील, देवता रक्षण करतील, स्वतः बुद्ध तुम्हाला वाचवायला येतील. अशा प्रकारे या अँगलने याला घेतलं तर हे पण किती महत्त्वाचं आहे बरोबर. आता काय होतं बघा. आता हे जे मी बोललो हे थोडं रचनात्मक आहे ओके, अजून चांगल्या प्रकारे वर्णन करण्याच्या दृष्टिकोनातून आहे, पण ज्याच्या त्याच्या पारामितेवरती ज्याच्या त्याच्या कुशलकर्मावरती ह्या गोष्टी आधारित आहे बरोबर. याला कर्मकांडासारखं घेतलं नाही पाहिजे बरोबर. इथे आपली सत्तविवेक बुद्धी वापरली पाहिजे. आता कुठं तो मग तो आता शेतकरी सकाळी उठतो, शेतामध्ये जातो, शेती करायला सुरू करतो. आता भगवंत काय करतात बघा, शेवटी तिसरी लाईन सत्था आनंद थेरे न पच्छासमणे न तत्थ अगमासे. आता भगवंत बनते आनंदसोबत तिथे गेले. कसको सत्तारंग दिसवा गंतवा भगवंतं वंदित्वा पुन्हा कसेतुंग आरंभे. त्या शेतकऱ्याने बुद्धांना आणि बनत्यांना बघितलं, बुद्धांकडे गेला, वंदन केलं आणि परत तो शेती करायला त्याने सुरू केलं. मग सत्था तेन सद्धिं किंची अवत्वाव सहसत्थ विकाय पतित्थानंगंत्वा. आता भगवंता आणि बनते आनंद जिथे ते सोन्याचे नाणे पडले होते समजा, ते पिशवी आणि ते नाणे तिथे जातात आणि आनंदाला काय म्हणतात बघा, काय बस आनंद आसी विसो. ठीक आहे. आता हे ती जे आहे ना तिला काही अर्थ नसतो. बनते जेव्हा म्हणतात एवंग मे सुतंग, कोण बनते आनंद, तर ती म्हणजे मी असं ऐकलं तर ती म्हटलं तर तिथे वाक्य संपतं आणि तिथे शेवटचा जो वर्ण असतो तो दीर्घ होतो. बघू आपण पुढे ओके कधीतरी. मग आनंद बघ आसी विसो, इथे विषारी साप आहे. बुद्धाने उपमा दिली की हे विषारी साप आहे. विषारी साप काय, तो जवळ पण नको दूर पण नको, त्याच्यापासून जितकं लांब गेलं तितकं बरं आहे बरोबर. त्या सापापासून जितकं लांब असेल तितकं बरं आहे. म्हणजे उपमा दिली की हा किती विषारी साप आहे, त्या सोन्याच्या नाण्यांना बघून, त्या पिशवीला बघून. आनंद काय म्हणतात, पस्सामी बनते घोर विसो, हो बनते एकदम बरोबर, खूप जहरीला खूप विषारी हा साप आहे. मग आता हा दूर उभा आहे. कसं को तंग कथंग सुतवा, कसं का नाही त्या शेतकऱ्यानं ते ऐकलं. ऐकून काय तो विचार करतो, मम वेलाय वा अवेलाय वा विचार ठान मतंग.
अरे मी तर इथं रात्री दिवसा कधी पण येत जा करत असतो. माझं विचरण करण्याची ही जागा आहे आणि असे विसो किरं इथं अरे इथे असा कसा हा विषारी साप असेल. ठीक आहे. मग मी तिथे जातो, सापाला बघतो आणि सापाला मारतो. असा विचार करतो. जात असताना त्याला तिथे सहस्त्र भंडिकंग दिसवा. त्याला ती 1000 नाण्यांनी भरलेली पिशवी दिसते. आजूबाजूला नाणे पडलेले असतात. मग काय करतो? इमंग संधा अयंग सत्तारा कथितंग भविष्यती. अरे हेच बुद्ध याच्याबद्दल बोलत होते का? असा विचार केल्यानंतर देखील तो काय करतो? तो त्याला घेतो आणि परत घेऊन येतो. ठीक आहे. त्याला घेतो, परत घेऊन येतो आणि एका ठिकाणी त्याला पेरतो. ओके. आपल्या जमिनीमध्ये ठेवतो. आता ज्या माणसाच्या घरी रात्री चोरी झाली आहे, त्याला जसं कळतं तो रात्रीच लोकांना पाठवतो चोरायला, शोधायला. काय होतं? मनुष्याचं विभाताये रत्तिया गे हे चोरे ही कथकमंग तिस्वा पदानुपदं गंछन्ता. त्यांच्या मागे मागे त्याला फॉलो करत 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 गंछन्ता तंग खेत्तंग गंतवा तत्थ चोरे ही भंडस भाजित ठाणंग दिसवा कस्स कस्स पदवलंजंग अद्दसंसू. काय झालं? आता हे लोक शोधत त्या शेतापर्यंत पोचले. त्या शेतापर्यंत काही नाणी पडलेली होती, पायांच्या खुणा होता. तिथपर्यंत जाऊन पोचतात. त्यांना दिसतं, ते जागा ओळखतात की ह्याच जागेवरती त्यांनी त्या नाण्यांची म्हणा सोन्याची त्यांनी विभाजणी केलेली आहेत. आणि जवळच त्याला शेतकरी दिसतो आणि शेतकऱ्याचे पायाचे ठसे देखील दिसतात. ते लोक शेतकऱ्याकडे जातात. मग ते तसं पदानुसार आहे बरोबर. ते पायाचे खुणा बघत बघत गंतवा थविकाय तपित ठाणंग दिसवा पंसोंग विहुहित्वा थविकंग आदाय. जातात, बघतात, त्याला पकडतात. जिथे ते ती पिशवी पेरली होती ती पिशवी परत काढतात, जातात आणि याला राजाकडे घेऊन जातात. चोर आहे, राजा याने चोरी केली आहे. मग राजा दंग पवतिंग सुतवा तस्स वधंग आणा पेशी. अरे आता राजाने सगळी स्टोरी ऐकली. राजा म्हणतो याचा वध करा, चोर आहे याचा वध करा. ठीक आहे. राजाने राजाज्ञा दिली. आता काय? मग राजपुरीसा तंग पच्छा बाहंग बंधित्वा. राजाने मग राजपुरीसा जे लोक असतील राजाचे सैनिक, त्याने त्याला बांधलं आणि कसाही ताळेंता त्याला खूप जोरजोरामध्ये त्याला मारतायत मागून. पण मारत असताना त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नाही आहे. तो स्वतःची सफाई देत नाही आहे. पण काय बोलतो? त्याला मारत असताना तो एकही शब्द काढत नाही आहे. आणि तो काय बोलतो आहे? पस्त आनंद असे विसोस होते. तो बुद्धांचंच वाक्य रिपीट करतो आहे. काय? आनंद बघ किती विषारी साप आहे. आणि मग उत्तर देतो काय? पस्सामी भगवा घोर विसो. हो भगवंत, खरंच विषारी साप आहे. ती पिशवी खरंच खूपच विषारी साप होता. आता हा साप मला डसतोय बरोबर. अशा प्रकारे आता हे जो परत 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 बोलू लागला तेव्हा काय झालं? ते राजपुरुष जे होते, जे सैनिक होते, त्यांनी ऐकलं. अरे तंग सत्थुच एव आनंद थेरसच कथंग कथेसे. अरे तू सारखा सारखा त्या बनते आनंदाचं आणि बुद्धांचं नाव का घेतोय? ठीक आहे. पण तेव्हा तो म्हणतो जर तुम्ही मला राजासमोर नेलं ना तेव्हा मी सगळं सांगेल. राजानंग दठ्ठुंग लभमानो कथे सामे. तुम्ही मला राजासमोर न्या, मी सगळं सांगतो. त्याला राजासमोर नेलं जातं. मग कस्मा एवं कथेसी. राजाने विचारलं का बरं तो बुद्धांचं आणि बनते आनंद यांचं नाव घेतलं परत 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 परत. तेव्हा तो सांगतो की राजा मी काही चोर नाही ना, अहंग देवो चोरो. राजा मी चोर नाही आहे. मग सगळी स्टोरी सांगतो. मी घरापासून निघाल्यानंतर असं झालं तसं झालं तसं झालं. मग भगवंत दिसले, भगवंताने मला असं सांगितलं, मी ते पाहिलं, मी असं केलं. आता राजा म्हणतो अयंग भणे लोके अग्गपुग्गलंग सत्तारंग सखिंग अपदिसती अपदिसती. अरे हा तर बुद्धांची साक्ष देतोय की बुद्ध होते म्हणून तिथे. न युक्तंग एतस्स दोषंग आरोपेतुंग. अरे याला दोषी ठरवणं हे युक्त नाही, हे बरोबर नाही आहे बरोबर. हा बुद्धांची साक्ष देतोय, नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. अहंग एथंग कत्तबंग जाणेस. आम्ही काहीतरी याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. मग संध्याकाळी राजा त्याला घेऊन बुद्धांकडे जातो. बुद्धांची विचारपूस करतात आणि बुद्धांना विचारतो की भंते तुम्ही आनंद थेरासोबत याच्या ठिकाणी गेला होतात का शेतामध्ये? बुद्ध म्हणतात हो आम्ही गेलो होते. तिथे तुम्ही काय पाहिलं? आम्ही 1000 नाण्यांनी भरलेली एक पिशवी पाहिली. तेव्हा तुम्ही काय म्हटलेत? मग सगळं सांगतात. मग तेव्हा राजा साधूकार देतो आणि म्हणते भंते बरं झालं. भंते सच अयंग पोरिसो तुम्हा दिचांग अपदिसांग नाकरिस न जीवितंग अलभसी. तुम्ही पण कथित कथंग कथितवा तेन जीवितंग लद्धंती. की म्हणते तुम्ही बरं झालं, तुम्ही खरं सांगितलं, तुम्ही साक्ष दिली
नाहीतर याचा आज बिचाराचा जीवच गेला असता. तुम्ही खरं काय ते जगासमोर आणलं, तुम्ही खरं सांगितलं म्हणून. मग तेव्हा बुद्ध म्हणतात, हो महाराज, मी बघितलं आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी गेलो. का? पंडितेन नाम यंकम्मं कत्वा पच्छानुतप्पंग होते तंग न कत्तब्बंग. की पंडित माणसाने, पंडित को म्हणजे हुशार, हुशार माणसाने असं कुठलं काम नाही केलं पाहिजे की त्याची उद्या जाऊन त्याला पश्चाताप करावा लागेल. आणि म्हणून त्याने असं काही करता कामा नये, बुद्ध म्हणतात. आणि असं म्हटल्यानंतर भगवंत गाथा म्हणतात, न कतं कम्मं कतं साधू यंकत्वा अनुतप्पती. की बाबा साधू माणसाने, सज्जन माणसाने असं कुठलंही काम करू नये की त्याला पश्चाताप करावा लागेल. बरोबर? कसा पश्चाताप करावा लागतो मग? अस्स मुखो, की बाबा डोळ्यातनं अश्रू निघत जातील, पश्चाताप करेल. विपाकं पटिसेवेते, आणि त्या पश्चातापाचा विपाकसुद्धा त्याला मिळेल. आता ह्या गाथे किती किती सरळ गाथा वाटते, बरोबर? अरे इथे तर काही पापकर्म, पुण्यकर्म, काही स्वर्ग निब्बाण काही सांगितलं नाही आहे. पण किती घेण्यासारखे तुम्ही बघा, किती घेण्यासारखं आहे. सज्जन व्यक्ती 4 दुर्गुणी व्यक्तींच्या समोर उभा राहिला, त्याचं नाव खराब होतं. धार्मिक लोकांनी नोट घ्या, बरोबर? म्हणून सज्जनांनी, साधूंनी, सज्जनांनी, सत्पुरुषांनी, पंडितांनी कसं समजलं पाहिजे की मी इथे असलो पाहिजे का? मी या ठिकाणी, बरोबर, मी ह्या जागेवर, मी ह्या वेळेवर मी इथे असलो पाहिजे का? मी ह्या लोकांसोबत असलो पाहिजे का? ह्या वस्तू जवळ असलो पाहिजे का? बरोबर? एक दूरदृष्टी, एक विजन असला पाहिजे की नाही, इथं माझी हानी आहे, इथं माझं नाव खराब होतं आहे, उद्या आपल्यावरती काही लांछन लागू शकतात, उद्या आपल्यावरती काही आरोप होऊ शकतात. तर हे एक दूरदृष्टी बघून तिकडनं सज्जन व्यक्तीने निघालं पाहिजे, दूर गेलं पाहिजे. आपण मंगलसूत्रामध्ये ऐकतो, पतिरूप देश वासोच. बाबा योग्य ठिकाणी, चांगल्या ठिकाणी निवास करा. का? चांगल्या ठिकाणी सगळे सत्पुरुष असतील, बरोबर, आपले कल्याण मित्र असतील, त्यांची मदत होते. पण याच्याच विरुद्ध जर चुकीच्या ठिकाणी असलो, चुकीच्या लोकांसोबत असलो, चुकीच्या वस्तूच्या आजूबाजूला असलो, तर किती मोठी हानी झाली असते. बरोबर? आज या शेतकऱ्याचा जीव जाता जाता वाचला बुद्धांमुळे. त्याचं पुण्यकर्म होतं म्हणून. आपलं पुण्यकर्म एवढं स्ट्रॉंग नसेल तर, बरोबर, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत, चुकीच्या वस्तूच्या आजूबाजूला जर असो तर भरपूर मोठे काय परिणाम भोगावे लागतील. म्हणून धार्मिक व्यक्ती, म्हणून सज्जन व्यक्ती, शीलवान व्यक्ती बघेल की इथं माझी हानी आहे. मग कसं? ती एखादी वस्तू असू शकते, एखादी व्यक्ती असू शकते, एखादी जागा असू शकते, एखादा बिझनेस असू शकतो, एखादा स्कॅम, एखादी स्कीम असू शकते. बरोबर? त्यातून माणसाने स्वतःला सांभाळायचं आणि यातून दूर जायचं. हे पुढचा विचार करून, एक दूरदृष्टी ठेवून, एक रॅशनल थिंकिंग ठेवून, कशा प्रकारे मी स्वतःचा याच्यामधून बचाव करू शकतो, किंवा इथं गेलो तर आपली हानी होऊ शकते, भरपूर मोठी रिस्क आहे इथे, हे सज्जनांनी, लोकांनी नीट समजून घेतलं पाहिजे. इथंच बुद्धांना म्हणायचं आहे. आणि हे धम्म सांगत असताना, ही गाथं सांगत असताना, तो शेतकरी तिथल्या तिथे धम्म ऐकत असताना स्वतः पत्तीफलापर्यंत पोहोचतो, जसं बुद्धांनी बघितलं. आणि त्याचबरोबर भरपूर भिक्षू लोकांना स्वतः पत्तीफल प्राप्त होतं. मित्रांनो, ही होती कस्सक वथू, बरोबर, बालवग्गातली ही स्टोरी आहे. किती छान! प्रत्येक स्टोरीमध्ये धम्म इतका गंभीर नाही, तर शील सांगितले ना, समाधी ना, पय्या सांगितली आहे. पण काय केलं की तुम्ही किती त्रासापासून वाचू शकतात, थोडक्यात सांगितलं. चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत असाल तर परिणाम भोगावे लागतील. बस इतकंच आहे. बरोबर? ही होती मित्रांनो आजची आपली धम्मदेसना म्हणा, धम्मपद अठ्ठकथा. सम्मा आजीवनंतर धार्मिक व्यक्तीने, उपासक उपासकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग याच्या विरुद्ध काय केलं पाहिजे आपण? बाबा कल्याण मित्रांची संगत पाहिजे, गुरुजनांची संगत पाहिजे. आपण कोणाचे कल्याण मित्र बनलं पाहिजे, बरोबर? का अल्टिमेट गोल काय? धम्म शिकायचं आहे, धम्माचं पालन करायचं आहे, धम्माचं आचरण करायचं आहे. बरोबर? चला, ही होती आपली आजची कस्सक वथू गाथा. नंबर होते ही 67, बालवग्गातली कस्सक वथू. ही धम्मपद अठ्ठकथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. यातून काही बोध घेता येतो का? कसं तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये याला इम्प्लिमेंट करू शकतो?
बरोबर. अशा प्रकारे हे मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. याला अनुमोदन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांपर्यंत माहिती पोचवा. मित्रांनो, पालीची बॅच आहे 3 एप्रिलपासून. शक्य असल्यास नक्कीच जॉईन करा. इतरांना ह्या कोर्सबद्दल सांगा. स्वतः जॉईन व्हा. घरातल्या कुठल्यातरी एका व्यक्तीला हे कोर्स जॉईन करायला सांगा. त्यानंतर आपण अभिधम्म मे महिन्यामध्ये सुरू करूया. त्याची माहितीसुद्धा आपण पुढे देऊया. या व्हिडिओमध्ये त्या शेतकऱ्याचं पुण्य होतं म्हणून बुद्ध त्याच्यापर्यंत आले. बुद्धांनी त्याची साक्ष दिली आणि तो वाचला. नंतर स्वतः पडणं देखील झाला. तुमचं माझं पुण्य देखील इतकं वाढो की आपल्याला अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणाची तरी मदत भेटो. धम्मावर चालत असताना कल्याण मित्र भेटो, जे आपल्यापेक्षा शीलवान पुण्यवान असतील, खूप पुण्यवान असतील आपल्यापेक्षा, आणि वेळोवेळी त्यांची आपल्याला मदत हो. आपली मदत इतरांना हो. ही धम्मदेशना ऐकून जी काही श्रद्धा उत्पन्न झाली आहे, जे काही पुण्य आपण कमवले मित्रांनो, सगळ्या देवतागणांनी, सगळ्या कल्याण मित्रांनी, पूर्वजांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा. गुरुजनांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा. मित्रांनो, तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला मला अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, पच्चेक बुद्धांचे दर्शन हो. मित्रांनो, तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. साधू 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 साधू. सगळ्या देवतागणांनी आमची रक्षा करावी. आमचे सम्यक संकल्प पूर्ण हो. साधू 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 साधू.